पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 14 जून. सामान्य काळातील 11वा रविवार. पहिले वाचन निर्गम अध्याय 19 ओवी 2-6. इस्रायल लोक रफिदीम येथून कूच करीत सिनाईच्या रानात आले आणि त्या रानात त्यांनी डेरे दिले. तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की, याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे जाहीर कर, मी मिस्र्यांचे काय केले ते आणि तुम्हाला गरुडांच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल. कारण सर्व पृथ्वी माझी आहे. तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र असे व्हाल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप पाहो. दुसरे वाचन रोमकरांस पत्र अध्याय 5 ओवी 6-11. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. इतकेच केवळ नाही, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 9 ओवी 36-10 आणि 8. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा येशूला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार आणि सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया, जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान, फिलिप आणि बार्थोलोम्यो, थोमा आणि मत्तई जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब आणि तद्दई, शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहुदा इस्कारियोत. ह्या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठवली की, परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शोम्रोनांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आजाऱ्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठरोग्यांस शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. चांगले आरोग्य, शांती आणि कल्याणमय जीवन कोणाला नको आहे? पण जीवन माणसाने आपल्या दुष्कृत्यांद्वारे, जारकर्मापोटी, हव्यासापोटी, दुर्भाषणापोटी, अनितीपोटी स्वतःपासून दूर नेले आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य व जीवन आहे. सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याला जीवन प्राप्त होणारे आहे. इस्रायल घराण्यातील लोक देवापासून बहकलेली आहेत. त्या सर्वांना देवाकडे आणणे आणि त्यांना जीवन देणे हे येशूचे मिशन होते. येशूने देवाच्या राज्याचा प्रचार करताना त्याने अनेक चिन्हे व चमत्कार केले. लोक केवळ शारीरिकरित्याच नव्हे तर आध्यात्मिकरित्या देखील बरे होत होते. हेच येशूचे मिशन पुढे नेण्यासाठी त्याने 12 शिष्यांना निवडले होते. ह्याच कार्यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून येशू त्यांच्यावर कामगिरी सोपवतो. पीक फार असलेल्या राज्यात देवाचे राज्य स्थापन करण्यासाठी त्यांना कामगिरीवर पाठवतो. त्यासाठी अशुद्ध आत्मे, सर्व विकार व सर्व दुखणी बरे करण्याचा अधिकार त्यांना देतो. आता तीच जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून देवाचे राज्य येण्यासाठी येशूच्या कार्यात आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, म्हणजे तो आपल्याला त्याने राखून ठेवलेले सार्वकालिक जीवन नक्कीच बहाल करील.